आता तो सर्जा बघायला गेला तर सेम आपला घोटचा सर्जा सारखा दिसतोय. त्याचं नाव म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं सर्जावरनच त्याचं नाव ठेवलेलं आहे. हो, त्याच्यावर म्हणजे आम्ही बघायला गेलो तेव्हाच आम्हाला तसं वाटला, तेव्हाच आम्ही नाव त्याचा सर्जा ठेवला. ऍक्च्युली त्याचा पहिला नाव पुष्पा होता, पण आम्हाला तो सर्जा सारखा वाटला, मग आम्ही सर्जाच नाव ठेवलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज सातार माती बंदर येथे भव्य दिव्य सातारकरांनीच बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. ती म्हणजे 20 तारखेला जी शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये दादाची गाडी आहे, कल्पेशाची गाडी तिसऱ्या गटामध्ये तिसरी आलेली आहे. म्हणजे खूप सुंदर असा निकाल बघायला गेला तर सातारचा निकाल हा आपल्याला खूप जीवाचा असतो. बाकी बंदरामध्ये पण निकाल येत असतात, पण सातारच्या बंदरामध्ये जो निकाल येतो तो आपल्याला मानाचा असतो. मानाची शर्यत बघायला गेलं तर आपली गुढीपाडव्या निमित्ताची शर्यत असते, ती खरी मानाची शर्यत. पण सातारमध्ये कोणती शर्यत असू द्या ती आपण मानाची शर्यतच मानून चालत असतो. तर दादा, गाडीचं नाव सांग तुझ्या. आमची गाडी सोहम सचिन नागावकर, श्रावणी सचिन नागावकर आणि राजनी कल्पेश नागावकर या 3 नावांनी पळते. 3 नावांनी. दोन्ही बैलांची नावं काय? ह्याचं नाव शंभू आणि त्याचं नाव सर्जा. आता तो सर्जा बघायला गेला तर सेम आपला घोटचा सर्जा सारखा दिसतोय. त्याचं नाव म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं सर्जावरनच त्याचं नाव ठेवलेलं आहे. हो, त्याच्यावर म्हणजे आम्ही बघायला गेलो तेव्हाच आम्हाला तसं वाटला, तेव्हाच आम्ही नाव त्याचा सर्जा ठेवला. ऍक्च्युली त्याचा पहिला नाव पुष्पा होता, पण आम्हाला तो सर्जा सारखा वाटला, मग आम्ही सर्जाच नाव ठेवलं. सर्जा सारखा म्हणजे आज पळतोय पण खरा तो सर्जा सारखा. आणि खरं बघायला गेलो तर गाडीचं खरं श्रेय देवांश जो आहे माझ्या दादाचा मुलगा, तो सगळं बैलांचं बघतो. आणि अमित नागावकर आज तो नाहीये, त्याच्या बहिणीचा साखरपुडा आहे त्याच्यामुळे तो आलेला नाहीये. आणि आमचा फिक्स ड्रायव्हर स्वप्नील म्हात्रे आणि राजन कदम. आता ऍक्च्युली इथे जर 2 ड्रायव्हर असते तर राजन कदम पण आपल्या गाडीवर दिसला असता. नियम एक काठी बिना काठीच्या शर्यत. ऍक्च्युली आम्ही ह्या शर्यतीची वाट बघत होतो की बिना काठीची शर्यत होऊ द्या, आणि तिथे आम्ही फक्त आमची गाडी गाड्यांच्या पकडून जरी आली असती तरी आम्ही समाधान होतो. पण आज बैलांनी आम्हाला खरंच म्हणजे खुश करून टाकलं की गुलाल दिला. गुलाल महत्वाचा होता, तो गुलाल आजच्या शर्यतीसाठी तू खरं काय सांगशील? कारण की मागच्या पण शर्यती झाल्या होत्या, त्यामध्ये पण तुझी गाडी होती. पण आज जी बिना काठी शर्यत ठेवलेली होती त्यामध्ये गाडी उतरवण्यापासून म्हणजे तो सर्व नियोजन तू कसं केलं? ऍक्च्युली गेल्या वर्षी आमच्या जोडीने 6 शर्यतीमध्ये 4 गुलाल घेतलेले आहेत. आणि या वर्षी आम्हाला अपेक्षा नव्हती, पण हाय अशी गाडी पळाली तरी आम्ही खूप म्हणजे आनंदित होतो. पण आतापर्यंत 3 शर्यती केल्या. पहिली चिखलीला केली, तिथे पण गुलाल घेतला. दुसरी बेलीच्या भाटामध्ये थोडस नियोजन आमचं चुकलं, तिथे गाडी 4 नंबरला आली. आणि आज तिसरी शर्यत आणि आज पण गुलाल झाला. 3 नंबरची मान. चिखलीला कोणत्या नंबरची आली? चिखलीला पण 3 नंबरला झाली होती. 3 नंबर. तिथे खरं तर आमचे ड्रायव्हर स्वप्नील म्हात्रे यांनी खरंच खूप कसरतीने गाडी हाकलून बैलांना गुलाल मिळवला. बैलांबद्दल तू काय सांगशील? कारण की येणाऱ्या दिवसामध्ये अजून शर्यत आहे, त्यामध्ये आताच तू बोललास की मानाची शर्यत आपली गुढीपाडव्या निमित्त सातारची ती पण शर्यत आहे. तर त्यामध्ये तुझ्या बैलांचं नियोजन कसं असणार? बैलांचं नियोजन बघायला तर आता जेव्हा सर्जा घेतला आम्ही, त्याच्या आधी ह्याला आम्ही 2 ते 3 बैल लावून बघितले होते. आणि आम्ही ठरवलं होतं की जोपर्यंत बैल व्यवस्थित आपल्याला लागत नाही तोपर्यंत गाडी मैदानात उतरवायची नाही. जेव्हा बैल सर्जा जेव्हा घेतला तेव्हापासून आम्ही गाडी उतरवली. मागच्या वेळी सर्जा थोडा वीक होता. आमचं एक आहे, सर्जा चालला तर आमची गाडी चालली. पण खरोखर आता सर्जानी पण म्हणजे ते तयारी बघायला गेली, मेहनत आमच्या दिलीप दादा, देवांश, सचिन दादा, अमित हे सगळे, त्यानंतर आमच्या वहिनी सगळ्या मेहनत घेतात व्यवस्थित. आणि तो बैल आज व्यवस्थित म्हणजे जेव्हा आणला होता त्याच्या कितीतरी पटीने तो बैल व्यवस्थित आता म्हणजे तयार झालेला आहे. आणि मेन त्याच्यावरतीच गाडी आहे, तो चालला तर गाडी चालली, तो चालली तर गाडी चालते. गाडीचं पुढं कसं असणार आहे नियोजन? कारण की आज 3ऱ्या गटामध्ये धावलेले आहे, येणाऱ्या दिवसामध्ये वरच्या गटामध्ये हाकलणे बोल किंवा त्याच गटामध्ये तो हाकलण्याचा प्रयत्न करणार आहे? प्रयत्न तर नक्कीच करणार, कारण आम्हाला काय गुलाल महत्वाचा नाही, फक्त आम्हाला गाड्यांच्याच जरी आली तरी आम्ही खुश असतो. आम्ही कधीच आणि आतापर्यंत बैलांनी कधीच नाराज केलेला नाही. प्रत्येक शर्यतीत गाडी गुलाल आणि गाड्यांच्यात पकडून गाडी आलेली आहे. आणि जेव्हा गाडी सुटते तेव्हा ह्या बैलाला धरायला आमचं फक्त अक्षय असतो. कारण अक्षय शिवाय आम्ही कोणालाच हा बैल सोडून देत नाही. म्हणजे बैलांसाठी तुझा घर परिवार सुट्टी मेकर आहेत, पण आपलं बैलांसाठी बोल किंवा तुझ्या गाडीसाठी तुझ्या संपूर्ण घर परिवाराचा सगळ्यांची साथ आहे. आणि सगळे हौशी आहेत घरातले, सगळे एकदम म्हणजे
लहान बाळाचा सांभाळ करतात त्या पद्धतीनेच व्यवस्थित सांभाळ करतात बैलांची. खूप सुंदर. म्हणजे एक आपलं घर परिवाराचीच गाडी मी हो, बोलेल हो. तुझ्या गाडीला पण. नाही, आमची गाडी जरी आमचा ग्रुपचं नावच आहे आई एकविरा मैत्री ग्रुप आणि 7 भावांची, कारण सगळी भाव मिळून आम्ही गाडीची मेहनत घेतो. मेहनत घेतो. खूप सुंदर. म्हणजे ज्या प्रकारे तुझा आज निकाल लागलेला आहे, खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मी आशा करतो की आज जशी म्हणजे गुलालाची मानकरी तुझी गाडी झाली, तसेच येणाऱ्या दिवसामध्ये बोल किंवा आता जी सातारची आपली गुढीपाडवा मानाची शर्यत होणार आहे, तिथे देखील अशीच तुझी गुलालाची मानकरी गाडी होईल. आजची गाडी दादा तुम्ही हाकललेली होतीस, तर तू काय सांगशील गाडीबद्दल? म्हणजे बघायला गेलं तर गाडी आम्ही कोणीच ना बघितलेली होती. ती झेंड्यावरनं फिरताना बोल किंवा येताना पूर्णपणे जर तूच गाडीवर होतास, तर ते सर्व कसं झालेलं होती ती गोष्ट? सुटताना अशी गाड्या म्हणजे सोडताना सोडल्या आणि परत थांबवल्या. हा. नंतर मग ही गाडी सुट्ट होती, परत आवरली. मग ते थांबल्या गाड्या, नंतर मग परत ते रेशो पाठी घ्यायला सांगितलं. हा बैल त्या चाकात घालता, तो उडी मारून नंतर मग गाडी व्यवस्थित सुटली. व्यवस्थित सुटली. झेंड्यावर पण जाऊन व्यवस्थित. झेंड्यावरनं तरी कितवी फिरलेली होती गाडी? गाडीत ना दुसरीच फिरली. अंतरात 2 गाड्या पलतो होत्या. हा. थोडासा पब्लिकला आल्यावर हा घाबरला म्हणून गाडी आणि डप मारली जरशी. डप मारली. म्हणजे आपला सर्जा आहे तो पब्लिकला घाबरतो. जाम घाबरतो, खूप घाबरतो. डप मारतो जरसा. नाही तर मग गाडी विनर पहिली झाली असती. पहिली झाली असते. काय ना, हरकत नाही. तिसरा आलेला आहे तरी तो गुलाल काय कमी नाही. आजचा गुलाल तू कोणाला समर्पित करशील? म्हणजे आज जो गुलाल आलेला आहे तुझा सातारच्या बंदरामध्ये तिसरा, तो हा कोणाला समर्पित करशील? आजचा गुलाल खरं तर आम्ही सगळे भाऊ आहेत. आमचाच गुलाल आमच्या भावांसाठी समर्पित असणार आहे, कारण सगळे मेहनत घेतात, त्याच्यामुळे कोणाचं मी वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही. वैयक्तिक नाव. खूप सुंदर. म्हणजे ज्या प्रकारे तुझी मेहनत आहे, मेहनत रंगात आलेली आहे आणि जो तुझा छंद आहे, कारण की मी तुला पहिल्यापासून दादा ओळखतो आणि दादाशी कधी कधी माझं बोलणं होतं तेव्हा दादा नक्कीच मला बोलतो, पुष्कर जेव्हा माझी गाडी गुलाला देईल तुम्हाला तिथे मुलाखत घ्यायला आलाच पाहिजे, माझी गाडीची तू मुलाखत काही करून घे म्हणून. तर आज आली तुझी गाडी आणि आज मी देखील हौशीने आलेलो आहे तुझ्या गाडीची मुलाखत घेण्यासाठी आणि खरंच खूप आभार आहे आल्याबद्दल. हा. तुमचं पण आभार आहे. खूप सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे. मी आशा करतो की दादा तुझा आज जसा निकाल लागलेला आहे तसंच येणाऱ्या दिवसामध्ये पण असाच निकाल लागावा. तर ही जी मुलाखत मी इथे संपवतो. आशा करतो की नक्कीच आपल्याला आवडली असेल. बाय. विश यू वेल. बाय.